सर्वांना माझा नमस्कार आणि देवी वैद्य ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा दिवस खरं सगळ्यांना खूप खूप छान जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि आता माझी कामं झाली तर आज पप्पा गावी जाणार आहेत, कारण की आमच्या गावची एक म्हणजे खूप खूप मोठी यात्रा असते. एवढी छान असते ना, एवढी जेवायला आणि ते विचारू नका. रेलचे खायला म्हणजे एवढं छान असते ना, भंडारा महाप्रसाद एवढा भारी असते काय सांगू तुम्हाला. आणि खायला अजून दुसरी दुकानंही लागतात, माहितीच आहे सगळ्यांना की गावी दुकानं किती खायची लागतात. खास करून जिलेबी अशी भारी भेटते ना, जिलेबी विचारू नका, गरम गरम एवढी खायला 2 दिवस एवढी मजा येईल. आता गावी चिवडा, पोह्याचा चिवडा एवढा छान भेटतो, फरसाण विचारू नका. पेढा सुद्धा गावठी पेढे येतात, म्हणजे आपल्या गावाकडे कशी पेढे असतात ब्राऊन कलरची, तशी आजूबाजूच्या खेड्यातून सगळे लोक विकायला येतात. हे भगवान, खरं एवढ्या लांब येऊन सगळे ते मिस करतो आपण, माहितीये का. पण काय करणार, आता जाणंच होत नाही. खरंच मी तर 20 वर्ष झालं ती यात्राच नाही बघितली. म्हणजे जसं मुंबईमध्ये आली तसं आम्ही गेलोच नाही. आणि आता तर मुलं मोठी होत आहेत, कॉलेज ट्युशन क्लासेस पूर्ण अख्खा दिवस तेच तेच तेच. बरं जाऊ ते, पप्पाला बोलली जिलेबी तर खूप छान भेटते, तर बोलले राहतच नाही ते येईपर्यंत कशी राहील ना, काहीच राहत नाही, सगळं खराब होऊन जातो जास्त दिवस. ते 8 दिवसाच्या वर काहीच टिकत नाही. जिलेबी तर 1-2 दिवसातच खराब होऊन जाते, एकाच दिवसात. ठीक आहे जाऊ दे, कधीतरी जाऊ, योग येईल आपला, आहे की नाही. चला लवकर लवकर स्वयंपाक करून घेते आणि तुमच्यासोबत सगळा आजचा दिवस शेअर करते. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जे कोणी माझे नवीन व्हिडिओ बघत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा प्लीज. आपल्या मराठी मुलगीला सपोर्ट करा, है की नाही. चला आता आपली किचन वाट बघते स्वयंपाकासाठी, कधी येते कधी बनवते, है ना. नको मी करते आता. कांदा बारीक केलाय, डोळ्याला असं पाणी येते बघा, डोळ्याला पाणी येते. स्वयंपाक भाजी करायची, चपात्या झाल्यात माझ्या. ते बटाट्याची साल काढायची राहिली मयुरी अजून. इथं अशी माझी देवपूजा छान झाली आज. इथे चपात्या सुद्धा झाल्यात. अगं अगं खोबरं लसूण बारीक करायचं राहिले बेटा, नको आत्ताच, टाइम आहे अजून. मयुरीने ह्याच्यात तेल टाकलं, एवढं नाही थोडं जास्त टाकावं लागेल. आणि आलूची परातीमध्ये ठेव बेटा, ह्याच्यात ठेव आलू कापायचे, ह्याच्यात ठेव, ते धुवून ठेव. एवढं हे ताशी ठेवलेत, तिकडं फेकलंस मयुरी. कसं ग, एक कांदा असा बारीक करून दिलाय मला. चला करून घेते. एक खोबरं बारीक करायचंय, लसूण अद्रक इथं बारीक करायचं. लवकर कर भाजी, लवकर कर भाजी. आमची इथे खाली दुकान आहे, ती बटाटे तुला सांगितले ते. खूप दिवस झालं भाजीच केली नाही बटाट्याची. उद्या भारत बंद. उद्या भारत बंद आहे. हा 22 जानेवारी. हा 22 जान, पूरा भारत बनाएगा दिवाली. 22 जाने म्हणे, भाई जाने उद्या, भाई चार का तिथे उद्या. उद्या बघ ना, आम्हाला सुट्टी दिली आहे, मयुरीच्या क्लासेसला सुट्टी नाही दिली. सगळीकडे सुट्ट्या आहेत. हिला नाही ना सुट्टी. पण मी म्हणते सुट्टीची काय गरज आहे, आपलं काम चालू ठेवणं काम महत्वाचं आहे की नाही. सुट्ट्या कशाला देत आहेत. आज बाबा जात आहेत, तशी आज आहे संडेला सुट्टी असतेच तशी. आज बाबा जात आहेत, तुम्ही पण जाणार. पण मध्येच खुटून घेते मी पण जातोय. हो जा. हा काळजी केला जा. मयुरी इथंच, जा भाजी करून ते बाबा बसलेत पेपर वाचत. हा मयुरीला आज भाजी बनवायची आहे की नाही मयुरी. दादा नको मारू हा. बघा आगाऊपणा बघ तू. देख हे बघा, हे असं सोडून ठेवलं, एवढं खराब निघालं का बटाट. बघावं लागेल मला हे करून. अगं हळूहळू सगळा कांदा बाहेर येईल. शेफ लोक असेच करतात. शेफ लोक, तुला शेफ बनायचे. नाही मला की पपाई टेपॉप ते बारीक झालंय माझं आता. ते बटाटा कापून गेली नाही असा दिसत पण नाहीये. पाठी झालं, ये नाही इकडं. बघ आता दिसतोय. हाताला कापून गेले. आम्ही लोक खोबरं टाकतो. बोट कापून घेशील. प्रॅक्टिस आहे बच्चा, 20 वर्षाची. कैसा कटेगा.
कटेगा तो कटेगा. नशिबाच्या गोष्टी आहे की नाही. ती काय केली पोरगी? हा. काय करेली? बघ. तर आता कांदा छान ब्राउनिश करून घेतलाय, खोबरं टाकलंय. तू करणार आहेस भाजी? तू करायली हे थोडी थोडी करू दे ना. गावाकडे 6वी 7वीचे मुली स्वयंपाक करतात. गावाकडे 5वी 6वीचे मुली स्वयंपाक करतात. तुझ्या एज मुलं ना शेताला कामाला जातात, ट्रॅक्टर चालवतात. जा ना म्हणतो, जा ना, कर ना काम. तू मोठे आहेस, तू पहिले करशील तर मग मी पण करेन. चल जा. तू जा ना शेताला काम करायला. गहू पेर ना, जा ना. गहू, ज्वारी, कापूस सगळं. मी 2 वर्ष लहान आहे, समजलंस ना. जसं बोलायचं नाही, तोंड सुटले तर. काय ग? भेटला जेव्हा हो, भेटला. शेताला जा, मग ती येणार. भाकरी बांधून सारा ठेवा. बायका स्वयंपाक करतात, नाही मुली. काय बोलू आता? जाऊ दे, काय बोलू आता? काहीच नको बोलू. शांत बसायची भूमिका घे. जेवढं शांत बसताल तेवढं आयुष्य सुखी जगताल, समजलं का? कुणाच्या नादी नाही लागायचं. बहीण असू, माय बाप असू, लोक असू, परकी असू, शांत बसायचं. त्या दिवशी डॉक्टरनी काय सांगितलं? शांत बसायचं. मयुरीला काय सांगितलं? गरम दिमाग आहे, बर्फ ठेवा डोक्यावर. हा, असंच पाहिजे. तुम्ही डॉक्टर काय बोलले? शांत राहायचं, बाकी काही नाही करायचं. तर तिकडे हस, तेव्हा हसायले आता. तू जा पहिले शेताला, मी तुझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे ना, मग मी. अरे ठीक आहे. त्या दिवशी दवाखान्यात गेली मी, दोघांना घेऊन. बरं नव्हतं, मम्मी बी बिमार पडले. तर आधी काय बोलले, अनुष्काने काय झालं, अजिंक्यला म्हणलं काही झालं नाही, ठीक आहे म्हणलं, असं झाले. थोड्या गोळ्या चेंज करून दिल्या आणि काय बोलले, शांत राहायचं म्हणजे चिडचिड करायची नाही. काय मैया तुझ्यावर चाललाय विषय. काय आज्या? आजू चल, जास्त झाले आता, शांत कर. नालायक म्हणून नको. बोलायचं नाही ना. कॉपीराइट येईल. तू काय पण केलं. Copyright येतं किती काय? नालायक आहे, copyright येतं काय? मस्त आलं, काय टाकू? त्याच्यापेक्षा घाण शिवाय दिल्यावर कॉपीराइट येणार. काय टाकू? ते नको, ते घरचा मसाला तिखट आहे. 2 चम्मच डाळ दे. ये. व्हिडिओ खूप मोठा होता या. तिकट नाही बनणार ना. ये 2. कर मला हलू दे ना. तुला हलवायचंय. साईडला हो मयुरी, 1 वाजून गेले, पप्पा आता येतील. बघा 1 वाजले, दाखवतो तुम्हाला. बघा साईडला बेटा, मला करून देता फटाफट. 1 वाजून गेलाय. हळद, मीठ. ही चटणी नको, चटणी टाकली जास्त तिखट होईल ना. लेडी. चटणी म्हणजे लाल तिखट. हा. यस. 2 चम्मच डाल दो इसमें. हा? हाँ. टीचिंग हल्दी भी 2 चम्मच. टीचिंग शिकवली. हळद किती टाकायची मयुरी? मला माझ्या प्रमाणे सांगते. एवढी. एवढी. हा, बस बस. हा, मयुरीची आज भाजी होणार आहे ना. छान बघूया. छान. ते लाल तिखट पण टाक ना, काश्मीरी लाल. येतं. हा. अरे 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 अरे. कॉफी सांडली ना. चालेल किती हा. हा, छान झाली का मयुरी भाजी? मस्त आलाय कलर. आता मयुरी कोथिंबीर टाकणार आहे. वा 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 वा, बढिया आहे एकदम. अरे वा, टाक लवकर. हा, काय भारी दिसली ग. गॅस बंद करा आता, उकळी आली छान. गॅस बंद करा आधी. जास्त शिजल बटाटा, आधीच बॉईल केलेला. नको तिथलं नको. बरं घे घे. मला वाटलं टाईल वरच गेलं. अरे 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 अरे. हा, चल हलव आता एकदा. फोटो काढ ना. छान छान. व्हेरी गुड. भारी भारी एकदम. ओटा कोणी साफ केला? सगळं मीच साफ केला. चला जेवतो आता. खुश. भारी झाली. हलवून घे, हलवून घे सगळं. किती खुश होईल. दररोज करता स्वयंपाक मयुरी तू? हा, दररोज तू कर ना. अभ्यास का? अभ्यास मी केला आधीच. उलट बोलतीस मयुरी तू आजकाल. नाही, तू पण मला आता कळलं की मला अभ्यास. लय अभ्यास करती. This is not उलट. This is reply.
तर मी पापड तळले असं. आज एकादशी येतं. हा 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 हा, एकदम बढिया. इथे ठेवायली असते मी, तर सगळ्यांनाच देणार आता. थोडंच आहे. तर पापड तळून झालाय. इथे थोडे शेंगदाणे घेतलेत मी. आता सगळ्यांना देते थोडा थोडा पापड. नाही ग, उपवास आहे ना आज. एक पापड देते सगळ्यांना. भारी एकदम. हे घ्या. आजू तुला शाबू आजू तुम्हाला देऊ अजून एवढा तुम्हाला. भाजी कशी झाली? भाजी एकदम स्वादिष्ट. मयुरीनं केली या. हॉटेल सारखी भाजी झाली. होय मयुरी, तुला कशी वाटायली? हा, ते लयच मोठा पापड आहे, तोडते जरा. धरा अजून एक. मयुरी तू घे आता हे शेंगदाणे. तुम्हाला द्यायचं का हो? जत्र मधला आहे अर्धा. लयच मोठे आहेत फुगून. का रे? तुम्हाला ते तुला बडावाला काय माहित एवढा? मयुरी तुला पण घे अजून. झालं जेवण तुझं? भाजी एवढीच राहिली का? खा खा. नाही रे, मला नाही खायची. खाली का? आमचे जेवण आताच झाले. आजू भाजी कशी होती? बहिणीनं केलेली. काय अन्न. ती ग? आणि किती त्रास दिला तिला भाजी करता. आजू तू त्रास दिलेला माहितीये का? दिलाय. तू दिला त्रास. तिनं दिलाय. बरं आता भाजी काय करायची? बाबाला खट पिठला कर. घट पिठलं म्हणे. ठीक आहे, आम्हाला आवडते. खूप दिवस झालं केलंच नाही घट्ट पिठलं. तर पप्पाच्या डब्यासाठी आता 2-3 चपात्या आणि मी घट पण पिठलं जाऊ ना? बनवते. मी पण जाऊ. नको आजू, लय गर्दी असते रे. नाही, जातो आवाज मी, बंद कर. जातो ना मी. माझी तब्येत बरी नाही माहिती तुला. जाऊ दे जास्त मला, त्रास देऊ मला नको. जाऊ दे. बरं ठीक आहे, मी किचन मध्ये जाते. माझ्या अजिंक्यने आता भांडे घासले बरं का. काल मयुरीनं घासले होते, आज माझ्या अजिंक्यने घासले. आणि अजिंक्यचा व्हिडिओ नाही काढू देत कारण त्याचे मित्र त्याला चिडवतात मग. पण आजू घरचं काम करण्यात काही बुराई असते का? तुम्हीच सांगा बरं. घरचं काम करण्यात बुराई असते का? नाही ना, उलट हेल्प करतायत ना. मग काय एवढं लाजतो तू? ते तूच बोलतो मग मित्र मला चिडवू देतो. असं होतो असं चिडू दे ना, मग करू दे असते मजा. बोलायचं तुम्ही तर करत नाहीत ना, माझं बघून तुम्ही तर करायला मदत आहे की नाही. आणि इथंच असं झोपी जाते. तुझ्या गुडघ्याचा पायाचा आधार घेतलाय रे. ती कुत्री तिकडे असेल कुत्री. कुत्रीच आम्ही म्हणतो. भोकत राहते. खोकली. डोळ्यात गेला. डोळ्यात हात गेला. काढ, हात काढ. आम्ही दोघं तिला कुत्रीच म्हणतो. कुत्री कुत्री कुत्री. कारण ती भुकतच राहते सगळे. आता पण भुकायली तिकडून करायली. जोक करत माझी पोरं खरंच. काय करू? प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. असं झोपल्याने काय नाही होणार. माझा वाघ. चल जाते किचन मध्ये. काम तर करावंच लागल, हाय की नाही? काम शिवाय काय नाही. काम तो करना ये जिंदगी चलने का नाम है, रुकने का नहीं. है ना जो? जो रुक गया समझो मर गया. अजून गेला काय फरक नाही पडत. चला जाते मी आता. काय करायली मॅडम? का का करायली अभ्यास? का करायलीस? क्यों पढ़ रही हो इतना? क्यों तकलीफ दे रही हो खुद को? मला बोलायचं नाही बाबा, असले फालतू गोष्टींचा जवाब नाही द्यायचा. दाखव मोबाईल मध्ये. असाइनमेंट आहे. आणि एक ग्लास इथं आणून ठेवलाय माझं बुटका. मेरा प्रिय बुटका. बुटका गुटखा नाही, बुटका. बुटका मध्ये द्याला मयू. तुम्ही आज मेंटल झालात, मला सुद्धा मेंटल करणार तुम्ही. पप्पा इथं झोपली होती. कुठे गेली ग? बाथरूम.
चल पिठलं कर, चल चल पिठलं कर. बघा पिठलं करी नाही बघा, काहीच काम करत नाही. चांगलं करा, स्वादिष्ट. गेले बारीस मीठ कमी होतं का जरा? आम्ही मीठ कमी खाल्लेलं बरं असतंय, जास्त मीठ खाऊ नये, हाड कमजोर होतात. आहे की नाही? आणि आता मी इथली लाईट लावते. अजून माझा दिवा चालू आहे बघू शकता. अरे वा. आणि आता वाजले तर 3. हे बघा, तरी पण दिवा चालू आहे माझा अजून. छान वाटतंय की नाही अशी पूजा असल्यावर. आता हे बटन लावते 1 2. आता किचन मध्ये उजाला ही उजाला, दूध की सफेदी उजाला. असे माझ्या अजून अशी इथं भांडे घासून घेतलेत. खरंच सांगते, खरं पक्का पक्का सांगते, माझ्या अजून किती स्वच्छ भांडे घासलेत. वाव. आता पिठलं करून घेते. ज्यात तेल आहे, पापडचं तेल. आता पिठलं करून घेते. इथं पातेल आहे माझं, इथं छोटस, इथं मोठं पातेल, इथं गिलास. इथं फोडणी दिली. आता अशी छान हलवून घेते. इथं फोडणी दिली मी असं. आता उकळी आलं की आपण पिठलं हटवून घेऊ. हा चष्मा कितीला असणार तुझ्या डोळ्यात? का नवीन लुक दिसाय चष्म्याने. आता बनवलंय का? मग किती दिवस झालं बनवून? 1 महिना झाला की 1-2 महिने. आणि हे पीठ मी घरीच दळलंय. आणि अशा घरी मशीन घेतली आम्ही नवीन कशाचं? दळायची. घरात मशीन घेतली? हा म्हणतोच म्हणायचं घरी दळलंय. घरी म्हणजे दळून आणायची. हा मुलं कशी पकडतात ना लगेच. असं म्हटलं मशीन घेतली नवीन 15,000ची. मला वाटलं मी चेक करून पडते काय की आता. चला. तर मला थोडासा डोळा लागला होता. डोळा लागला म्हणजे गोळ्या खाल्या होत्या त्या आयुर्वेदिक. आणि पिठलं तर झालेलंच आहे तयार. तिकडून आवाज आला पप्पाचा, ए उठ ग, डबा बांध, उशीर व्हायला आहे. मयुरी पण आली इथं. चला आता, म्हणजे किती 10-20 मिनिटच फक्त डोळा लागला मला. 20 मिनिटच अशी पडलेली. आज जाते, डब्बा बांधते, जातील आता. मस्त गावाकडे यात्रा एन्जॉय करणार. मयुरी पण आली इथे बेडरूम मध्ये. मयुरी तर बसली आता, आहे ना मयुरी? अय बाबांनी पैसे दिलेत. काय करू काय समजत नाही, आहे ना? चालली ना बाहेर, काय खाऊन येईल. चला, आवाज यायला तिकडून. कॉफी करा. बाहेर चालली ना. अजिबात नाही. बिमार आहेस मयुरी, नाही तर लाफा खाची एक. हा दे ला. चल कॉफी बनवते. एकटीला नाही जात तुला. मी आता जस्ट येऊन बसलो, तुला धुणं आलो, मग बसलो. बोलू का बा? बोलू. इथं पिठलं आपलं तयार आहे, असं घट्ट एकदम. गरमच आहे, वाफा निघतायत. आणि इथं दूध सुद्धा ठेवलंय. कॉफी करायची. डबा भरून घेते. असं घट्ट पिठलं. अजिंक्य मयुरीला लय जास्तच आवडते. घट्ट झालंय. एवढंच असतं मयुरीला. इकडे उकळी पण आली कशाला? कॉफीला. कॉफी थोडी दूध दे आता सध्या. ये हा. आम्हाला साखर टाकून घेते, तुम्हाला नाही. का? चल उठ गं. चला कॉफी करून घेते. कॉफी झाली तयार. हा. घ्या. आजचा काळा फोटो.
घे आता तुला पण ती. मी मला घेते बंद. अरे अजून हा बसली तर हा. मयुरी तर बसलीये आणि कडे आणा हातात. कडे पाहिजे का? जत्रेमधून चाललेत पप्पा. आठवणी ना. हो. काय लक्षात राहते. किती तारखेला असणार जत्रा? मी 5 तारखेला येणार, 5 तारखेला. आणि अजिंक्य सुद्धा जातो आहे की नाही. असणार जत्रा? शूज घालायचंय तारखेला असणार. नाही हा. किती तारखेला? सॉक्स आहे. 25 ला. सॉक्स तिथंच आहेत कोपऱ्यामध्ये पलीकड हो हो या मग. ते पलीकड. ठीक आहे. जा व्यवस्थित या हो, ठीक आहे, ओके, व्यवस्थित. बसा. फिरू नका जास्त कुठं बी. नाही, कुठे फिरायचं नाही. तुला जायचं आज्या. मी पण गावाकडे जातो. हो आणि अभ्यास कोण करील. मॅडम इथंच बसलेले आहेत ह्या. बसले बसले ऑर्डर द्यायलात म्हातारी बाई सारखे आहे ना. हा, या ना त्या ना. आणा आठवणी ना. मला आठवण निघाले सगळे. बाय बाबा. हो. बाय बाय बाय. बाय आजू आजू बाय. नीट जा. लोकल ट्रेनला गर्दी असती बघा. हा जा जा. गेले 2 दिवस होते. पोरांना टाइमपास माझ्या लय धिंगाणा करतात. लय तारा देतात बाबाला. आजी नाही तर बाबाच्या महाग लागतात. आजी असती तर आजीनं तर एवढा प्यार केला असता ना. बाबा पण मीच एवढी लाडकी होते घरामध्ये तर माझे लेकर किती लाडके झाले असते. लय जीव लावला असता खरंच. पण देवाच्या घरी गेली लवकर ती. आजी काय म्हणत होती की आम्हाला सोडून. हे टॉय खुर्चीवर बसते. हो आजीला लय वाटत होतं अजिंक्य उंच व्हावं उंच. खरंच माझा अजिंक्य उंच झाला. मी माझं काय बोललंच नाही. तुझी अगं तू झाली तर रडली होती आजी माहितीये का. काय बोलली होती. हा तू झाल्या की नाही असं तुझा जन्म झाला आणि डॉक्टरनी म्हणले कुणाला पाहिजे. मग दोन्ही आजी होत्या तर म्हणले ही मुलीची आजी आई आहे ना. हा मुलीच्या आईकडेच द्या आधी तिचं लय प्रेम असते. हो डॉक्टर असेच बोलले होते. छान होते ते डॉक्टर. तर तुला आजीला दिलं आणि किती रडली ती. किती पप्प्या घेत घेत किती रडली माहितीये का. आणि तू हसत होतीस माहितीये का. हा? हो आणि ही हसत होती. हा आम्ही रडत होतो आणि ही अशी 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 बघत होती. अशी अशी डोळे अशी उघडत नव्हती. तिचे डोळे तर उघडून अशी अशी बघत होती. अशी 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 ताण देत होती डोळ्याला. बोलत बघत असेल माझा जन्म झाला नाही रडतात का बर. मला काय उठलं. आठवत नाही. मला काय आठवत आजा नाही. काय आठवत नाही. म्हणजे लय आजी प्यार करत होती 5 गं. years पर्यंत ना आमचं ना ते मेमरी ते कॅचअप करण्याचं ना ते ब्रेन असते हो, ना ते सगळं करत माहिती आहे का नाही. मयुरी? ते होत नाही. मग मला कायच आठवत नाही. मग आजी कशी. मी तर 1 घंट्याच्या नंतर बाहेर आले माहितीये का. बेशुद्ध झाल्यासारखी झाली. ते असा विकनेस आलेला. आई बोलत होती तिला बाहेर आणा की आमच्या मुलीला आणा ना बाहेर. तो डॉक्टर बोलले आणतो तिला थोडा विकनेस आहे. सलाईन वगैरे लावले आता. थांबा थोडं एवढं काय करू नका. चांगली आहे तब्येत. तर मला सगळं की नाही बाहेर होते ना ते. तर मला सगळे की नाही ऐकू येत होतं काय काय बोलायले ते. पण मला होश नव्हता तरी पण मला आईचा आवाज येत होता. काय बोलत होती? तिला आणा नो आमच्या माझ्या मुलीला काय झालंय बरी आहे का तब्येतीची अशी बोलत होती. काय सांगू आता मुलांचा जन्म होतो म्हणजे आपला दुसरा जन्म होतो असं आहे. मयुरी तर खाली बसली अशी. आणि काय तिला आता लहानपणाचं सगळं विचारते आई कसं झालं काय झालं. एक्सपेक्टेशन बोलू काय ठेवले की अगर आजी असती तर महिन्याला कपडे घेतले असते नवीन आईला साडी ड्रेस घेतले असते. महिन्याला आपण महिन्याला जातो का वर्षातून एकदा जातो ना. मुलीचे हास असतात ना. मग ती मुंबईला आली ना तर मला कपडे घेत होती. मुंबईला सुद्धा आल्यावर ती इथं मला कपडे घेत होती. तिथे पण घेत होती. इथं आल्यावर पण म्हणायची चल आज आपण शॉपिंगला जाऊ खरेदी करायला जाऊ म्हणून ह्याला छोटे घ्या असं एकदम. काय सांगू आता त्या आठवणी आल्या ना. आधीच माझी तब्येत खराब आहे मयुरी आणि तू असं मला आठवण काढायला लावलीस जुन्या. इमॅजिन का एक्सपेक्टेशन अगर आजी होती. इमॅजिन काय इमॅजिन सोन्यावर पिवळं येते माहितीये का. आजी आजोबा असणं म्हणजे त्यांच्यासारखं सुखच नाही. एवढा लाड करते एवढा जीव लावतेत ना नातरुणांना विचारू नका. आमच्यापेक्षा तुमच्यावर जीव जास्त असतो माहितीये का. मयुरी अजून इथं खालीच बसली असते. चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आणि काय ते तुमच्यासोबत शेअर केला आजचा दिवस मी. चला बाय. आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असं सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला दाबा. छान छान व्हिडिओ बघा. मी कशी राहते कशी नाही. मिडल क्लास फॅमिली आपल्या मुंबई मधली छोट्याशा घरामध्ये राहणारी मुलगी खेड्यातून आलेली. बाय बाय. खेड सिटी एकच गावाकडे.